पत्नी, बायको हे 7 प्रकारच्या असतात. तर चला बघूया यातनं तुमच्याजवळ कोणत्या प्रकारची बायको आहे किंवा तुम्ही कोणत्या प्रकारची पत्नी आहात. पहिला, धर्मपत्नी. अग्नीला साक्षी मानून सप्तपदीत घेतलेल्या वचनांचं जी मनापासून पालन करते आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीची मनापासून काळजी करते. आपल्या नवऱ्याचा मान राखून घर चालवते, ती असते धर्मपत्नी. दुसरा प्रकार आहे सहधर्मचारिणी. हिला प्रत्येक गोष्टीत नवऱ्याच्या इक्वल राहायचं असतं. तिला समतुल्य बरोबर नवऱ्याच्या उभं राहायचं असतं. नोकरी व्यवसाय करून ही पैसे कमवते. नवऱ्याशी विचारविमर्श करून स्वतःचे विचार मांडून घर चालवते. प्रत्येक परिस्थितीत नवऱ्याच्या बरोबर ठामपणे उभी असते. अशी असते सहधर्मचारिणी. तिसरी आहे वशिष्ठ पत्नी. ही स्वभावाने कमांडिंग असते. हिला संपूर्ण घर स्वतःच्या हिशोबाने चालवायचं असतं. घरातली छोटीशी काडी पण हिला न विचारता किंवा हिच्या मनाविरुद्ध इकडे तिकडे केलेली हिला अजिबात चालत नाही. या जोडीत बायकोची संसारात जास्त चलती असल्यामुळे नवरा शांत किंवा थोडा निष्क्रिय असतो. चौथा प्रकार आहे सवैरणी पत्नी. हिला प्रेशरमध्ये राहणं आवडत नाही. तिला मुक्त अवस्था हवी असते. प्रत्येक गोष्टीत ती आपले मत सांगते. तिचे मत पटले तर ठीक, नाहीतर ती आपले मत मांडून मोकळी होते. मग काही जर थोडंफार कमी जास्त झालं तर तिचं असं म्हणणं असतं की मी तर तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला नाही पटलं, आता तुम्ही तुमचं बघत बसा. पाचवा प्रकार आहे राक्षसी पत्नी. या प्रकारची बायको खूप भानकुदाड असते. तिला फरक पडत नाही की तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. तिला फक्त आपल्या गोष्टी साध्य करायच्या असतात. संसारात काहीही वाईट झालं तर ती तुम्हाला दोषी ठरवते व तुमचा अपमान करते आणि ती 4 लोकांतही तुमचा अपमान करायला पुढे मागे बघत नाही. 6वा प्रकार आहे सती पत्नी. ही पूर्णपणे नवऱ्यावर निर्भर असते. तिचं अस्तित्व म्हणजे तिचा नवरा, तिचं घर, तिचं मूल हेच असतं. नवरा जे म्हणेल ते तिच्या करता लक्ष्मण रेखा असते. संसारात होणारा अपमानसुद्धा ती शांतपणे सहन करते. 7वा प्रकार आहे पुत्राभागिनी पत्नी. ही स्वभावाने खूप केअरिंग असते. एका मुलीसारखं तिचं अस्तित्व असते. तुमच्यावर खूप प्रेम करते. तिचं भांडण पण प्रेमाने आणि प्रेमाकरता असतं. कोणतीही गोष्ट ती प्रेमाने तुमच्याशी मान्य करून घेते. शांतपणे सगळं सहन करते.